ओके, आज या लेक्चरला आपण गॅमेटोजेनेसिस शिकणार आहोत. ओके, गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस काय मीनिंग गॅमेटोजेनेसिसचा बघा. गॅमेटो मीन्स गॅमेट्स and genesis means formation. What is the gametogenesis? The process of formation of gamete. The process of formation of gametes. बॉडी मध्ये गॅमेट्स बनवतात, या प्रोसेसला आपण काय म्हणतो? गॅमेटोजेनेसिस. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड ॲज गॅमेटोजेनेसिस. आता बघा, गॅमेट फॉर्मेशन फक्त सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये होणार आहे, कारण सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन पॅरेंट इन्व्हॉल्व होतात, एक मेल आणि दुसरा फिमेल. जर दोन पॅरेंट इन्व्हॉल्व होणार आहेत तर दोन्ही पॅरेंट मध्ये वेगवेगळे गॅमेट्स तयार होणार आहेत. म्हणून या गॅमेटोजेनेसिसचे दोन टाइप. एक आहे स्पर्मॅटोजेनेसिस, एक काय स्पर्मॅटोजेनेसिस, आणि दुसरा टाइप काय? that is oogenesis. First type is spermatogenesis and second type is oogenesis. हे दोन गॅमेटोजेनेसिस चे टाइप आहेत. का? कारण गॅमेटोजेनेसिस occur in sexual reproduction in which two parents are involved, and जर तो पॅरेंट मेल असेल तर त्यामध्ये काय होणार आहे? स्पर्मॅटोजेनेसिस. इफ फिमेल असेल तर काय होणार आहे? oogenesis. म्हणजे मेल पॅरेंट मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस होणार आहे आणि फिमेल पॅरेंट मध्ये oogenesis. स्पर्मॅटोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ स्पर्म. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म, याला काय म्हणतो आपण? स्पर्मॅटोजेनेसिस. अँड सेकंड वन इज oogenesis, मीन्स द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ओव्हम. तर हे स्पर्मॅटोजेनेसिस अँड oogenesis हे दोन गॅमेटोजेनेसिसचे टाइप आहेत. एक मेल मध्ये होणार आहे आणि दुसरं फिमेल मध्ये होणार आहे. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण स्पर्मॅटोजेनेसिस शिकूया. बघूया स्पर्मॅटोजेनेसिस काय. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. बघूया स्पर्मॅटोजेनेसिस. त्याआधी बघा, हे जे स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस होणार आहे, दिस स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे? दिस प्रोसेस स्टार्ट ॲट प्युबर्टी. म्हणजे मेल मध्ये जेव्हा प्युबर्टी येणार आहे तेव्हाच ही स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस स्टार्ट होणार आहे. ओके, मग प्युबर्टी मध्ये असं काय झालं मेलच्या बॉडीमध्ये ज्यामुळे ही स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस स्टार्ट झाली? बघा, बॉडीमध्ये जे काही चेंजेस होतात ते नर्वस सिस्टीमला समजतात. तसंच बॉडीमध्ये प्युबर्टी आली आहे हे कुणाला समजलं? नर्वस सिस्टीमच्या कोणत्या पार्टला? हायपोथॅलॅमसला. बॉडीमध्ये प्युबर्टी आली आहे हे कुणाला समजलं? हायपोथॅलॅमसला समजलं. मग हायपोथॅलॅमसला काय बनवलं? हायपोथॅलॅमस प्रोड्यूस GnRH, दॅट इज गोनाडोट्रोपिन, रिलीजिंग हार्मोन. हे हार्मोन कोणी बनवलं? हायपोथॅलॅमसने बनवलं, दॅट इज GnRH. कधी? ऍट प्युबर्टी. मग गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन्स ऍक्ट ऑन एंटेरियर पिट्युटरी, ऍक्ट ऑन एंटेरियर पिट्युटरी ग्लँड, and in presence of GnRH, anterior pituitary gland release gonadotropins. Anterior pituitary release gonadotropins. आणि हे जे गोनाडोट्रोपिन असतात हे दोन टाइपचे असतात. फर्स्ट इज FSH and second one is LH. हे दोन गोनाडोट्रोपिन बनवले कोणी? एंटेरियर पिट्युटरीनं. कोणतं कोणतं? FSH इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन and LH is ल्युटिनायझिंग हार्मोन. हे दोन हार्मोन कधी बनले बॉडीमध्ये? जेव्हा प्युबर्टी आली.
ठीक आहे. तर त्यानंतर आता हे जे स्पर्मॅटोजेनेसिस होणार आहे ते कशामध्ये होणार आहे? दिस स्पर्मॅटोजेनेसिस ऑकर इन टेस्टिस बिकॉज टेस्टिस इज प्रायमरी सेक्स ऑर्गन ऑफ दी मेल. आपण टेस्टिस स्टडी केलं तेव्हा आपण बघितलं टेस्टिसला 3 लेअर होत्या. बाहेरची लेअर होती ट्युनिका व्हाजायनालिस, मिडल लेअर इज ट्युनिका अल्ब्युजिनिया and innermost layer is tunica vasculosa. Tunica albuginea ही जी मधली लेयर आहे टेस्टिसची, this tunica albuginea layer send some partitions into testis आणि हे पार्टिशन्स किती होते? 250 पार्टिशन होते आणि या 250 पार्टिशन ना टेस्टिस मध्ये 250 कंपार्टमेंट बनवले. याला आपण काय म्हणतो? टेस्टिक्युलर लोब्युल्स म्हणतो. आणि या प्रत्येक टेस्टिक्युलर लोब्युल मध्ये 1 to 3 हायली कॉइल्ड काय सेमिनिफेरस ट्यूब्युल आहेत, जे टेस्टिसचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. ते आपण स्टडी केलं एंडोक्राइन सिस्टम मध्ये. आता इथे बघा टेस्टिसचा एक टेस्टिक्युलर लोब्युल्स आपण घेऊया. हा काय एक टेस्टिक्युलर लोब्युल. असे किती असतात? 250 असतात टेस्टिक्युलर लोब्युल्स. आता या टेस्टिक्युलर लोब्युल्स मध्ये काय आहेत बघा. द फ्लुइड प्रेझेंट इनसाइड द टेस्टिक्युलर लोब्युल. त्यामध्ये काय फ्लुइड आहे, त्या फ्लुइडला आपण काय म्हणतो? स्ट्रोमा. आणि या प्रत्येक टेस्टिक्युलर लोब्युल मध्ये 1 ते 3 काय सेमिनिफेरस ट्यूब्युल. आपण 3 ड्रॉ करूया. Each testicular lobule contain 1 to 3 highly coiled seminiferous tubule. हे काय seminiferous tubule. seminiferous tubule. आणि हे seminiferous tubule टेस्टिसचे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. म्हणजे हे seminiferous tubule काय टेस्टिसचे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहेत, जे काय बनवणार आहेत? स्पर्म बनवणार आहेत. Okay, this seminiferous tubule is a structural and functional unit of testis which help in formation of sperm. Okay, त्यानंतर आता या seminiferous tubuleच्या प्रत्येक seminiferous tubuleच्या 2 टाइपचे सेल्स आहेत. कोणते कोणते 2 टाइपचे सेल्स आहेत बघूया आपण. Each seminiferous tubule is lined by 2 different types of cells. कोणते कोणते बघा. जे ब्लॅक कलरचे छोटे यांना म्हणायचं स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मॅटोगोनिया और दुसरं नाव काय? मेल जर्म सेल्स. आणि जे रेड कलरचे त्यांना म्हणायचं सर्टोली सेल. सर्टोली सेल्स बघा. त्यानंतर सेमिनिफेरस ट्यूब्युलच्या आत स्पेस बिटवीन सेमिनिफेरस ट्यूब्युल 2 किंवा 3 सेमिनिफेरस ट्यूब्युलच्या आत जी स्पेस असते, द स्पेस बिटवीन सेमिनिफेरस ट्यूब्युल, या स्पेसला आपण कोणती स्पेस म्हणतो? दिस स्पेस इज कॉल्ड ॲज इंटरटिशियल स्पेस. या स्पेसला काय म्हणतो? इंटरटिशियल स्पेस. द स्पेस प्रेझेंट बिटवीन सेमिनिफेरस ट्यूब्युल इज कॉल्ड ॲज इंटरटिशियल स्पेस. आणि या इंटरटिशियल स्पेस मध्ये पण काही सेल्स आहेत. कोणत्या सेल्स आहेत? ज्याला आपण म्हणतो लेडिक सेल्स. लेडिक सेल्स और इंटरटिशियल सेल्स बिकॉज दे प्रेझेंट इन इंटरटिशियल स्पेस. त्यांना दुसरं नाव काय? इंटरटिशियल सेल्स. त्याला आपण काय म्हणतो? लेडिक सेल्स. ज्या कुठे सेमिनिफेरस ट्यूब्युलच्या बाहेर जी स्पेस आहे इंटरटिशियल स्पेस, या स्पेसच्या आत आहे. आता बघा प्युबर्टी आली, हायपोथॅलॅमसला समजलं. हायपोथॅलॅमसनं GnRH बनवलं, दॅट इज गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. दिस हार्मोन ऍक्ट ऑन एंटेरियर पिट्युटरी अँड रिलीज गोनाडोट्रोपिन दॅट इज FSH अँड LH. FSH इज द फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, LH इज द ल्युटिनायझिंग हार्मोन. आता बघा प्युबर्टी आल्यानंतर सगळ्यात आधी ल्युटिनायझिंग हार्मोन येणार. कोणता हार्मोन येणार आहे? ल्युटिनायझिंग हार्मोन येणार. आणि हे हार्मोन या लेडिक सेलवर ऍक्ट करणार. कोणत्या सेलवर ऍक्ट करणार? लेडिक सेल. Luteinizing hormone act on Leydig cell or interstitial cells at puberty. आणि या luteinizing hormone च्या प्रेझेन्स मध्ये या Leydig cell or interstitial cells काय बनवणार आहेत? They produce androgen. काय बनवणार आहेत? Androgen.
अँड्रोजन इज अ ग्रुप ऑफ स्टेरॉइड हार्मोन्स. आणि अँड्रोजनच्या ग्रुप मध्ये सगळ्यात कॉमन हार्मोन कोणते? टेस्टोस्टेरॉन. कोणता हार्मोन सगळ्यात कॉमन? टेस्टोस्टेरॉन. म्हणजे लेडिक सेल और इंटरशियल सेल्स न ऍट प्युबर्टी कोणता हार्मोन बनवलं? टेस्टोस्टेरॉन हार्मोन इन प्रेझेन्स ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. आता हे टेस्टोस्टेरॉन हार्मोन काय करणार आहे? दिस टेस्टोस्टेरॉन हार्मोन कॉजेस सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर. मेल मध्ये सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर्स घेऊन यायचं काम या टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं आहे. मेल मध्ये सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर्स येतात ऍट प्युबर्टी इज ड्यू टू टेस्टोस्टेरॉन हार्मोन. जसे की ग्रोथ ऑफ फेशियल हेअर्स असतील, बियर्स अँड म्युस्टॅशेस, ग्रोथ ऑफ एक्झाइल हेअर असेल, ग्रोथ ऑफ प्युबिक हेअर असेल, हे सगळे सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर्स इज ड्यू टू टेस्टोस्टेरॉन हार्मोन ऍट प्युबर्टी. त्यानंतर हे टेस्टोस्टेरॉन हार्मोन या स्पर्मॅटोगोनिया सेल्सवर जाऊन ऍक्ट करणार. This testosterone hormone act on spermatogonia and convert spermatogonia into sperm. Spermatogonia into sperm. म्हणजे स्पर्मॅटोगोनिया पासून स्पर्म बनवण्यासाठी टेस्टोस्टेरॉन हार्मोन पण काय करणार आहे? हेल्प करणार आहे. तर तेच आपल्याला शिकायचंय, टेस्टोस्टेरॉन हार्मोन ना स्पर्मॅटोगोनिया पासून स्पर्म कसे बनवतात. ओके, चालू करूया. ठीक आहे, प्युबर्टी आली आहे, हा आपल्याला मधला समजलं. जीएनआरएच रिलीज केले. जीएनआरएच ऍक्ट ऑन एंटेरियर पिट्युटरी, जे प्रोड्यूस गोनेडोट्रॉपिन्स. त्यामधलं एफएसएस आणि एलएच. त्यामध्ये एलएच आलं, अँड्रोजन बनवलं म्हणजे टेस्टोस्टेरॉन बनवलं. तेच टेस्टोस्टेरॉन आता काय करणार आहे? स्पर्मॅटोजेनेसिस करणार आहे. बघा, सेमिनिफरस ट्रिब्यूल मध्ये काय होते? स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मॅटोगोनिया. हे स्पर्मॅटोगोनिया कसे होते? डिप्लॉइड सेल होते. डिप्लॉइड मीन्स ज्यांच्यामध्ये क्रोमोझोमचे 2 सेट असतात. म्हणजे किती पेअर्स असतात? 23 पेअर्स. म्हणजे किती क्रोमोझोम? 46 क्रोमोझोम असतात. ते स्पर्मॅटोगोनिया. हे कसे? डिप्लॉइड. आता स्पर्मॅटोगोनिया मायटोसिस डिव्हिजन मध्ये जातात. डिव्हिजन मायटोसिस. अँड मायटोसिस इज अ इक्वेशनल डिव्हिजन. इक्वेशनल डिव्हिजन. मायटोसिस कसं आहे? इक्वेशनल डिव्हिजन. म्हणजे स्पर्मॅटोगोनियाने जेव्हा मायटोसिस केलं तेव्हा फक्त या स्पर्मॅटोगोनियाची काय वाढली? साईज वाढली. काय वाढली? साईज वाढली. म्हणजे त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झाली. आणि क्रोमोझोमचा नंबर किती राहिला? सेम राहिला. कारण कोणते डिव्हिजन केले? इक्वेशनल डिव्हिजन केले. नंबर ऑफ क्रोमोझोम बिकम सेम. आणि आफ्टर मायटोसिस दिस स्पर्मॅटोगोनिया बिकम प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. बिकम प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. एका स्पर्मॅटोगोनियापासून एक प्रायमरी स्पर्मॅटोसाइट बनलं आफ्टर मायटोसिस डिव्हिजन. आता हे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट काय करेल? मिओसिस डिव्हिजन करेल. आता कोणतं केलं? मिओसिस. आणि ते पण कोणतं? मिओसिस 1. मिओसिसचे 2 टाईप असतात, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. त्यामधलं कोणतं केलं? मिओसिस 1. आणि मिओसिस 1 इज अ रिडक्शनल डिव्हिजन. कसं आहे? रिडक्शनल डिव्हिजन. काय रिड्यूस झालं बघा, एकाच प्रायमरी स्पर्मॅटोसाइटनं मिओसिस 1 डिव्हिजन कंप्लीट केलं आणि 2, आता एकाच प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून काय तयार झाले? 2 इक्वल साईज मध्ये इक्वल म्हणतोय. ठीक आहे, इक्वल इन साईज. 2 इक्वल काय तयार झाले? एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मध्ये मिओसिस 1 झालं, 2 इक्वल काय तयार झाले? सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. मग रिड्यूस काय झालंय? रिडक्शन. रिडक्शन कशात झालंय? त्यांच्या क्रोमोझोमच्या नंबरमध्ये रिडक्शन झालंय. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट डिप्लॉइड होती आणि त्या प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून जे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार झाले त्यांचा क्रोमोझोमचा नंबर काय झालाय? हाफ झाला. म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन झाले मिओसिस 1. पण साईज कशी आहे? इक्वल आहे. त्यानंतर आता हे दोन्ही सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, हे दोन्ही सेकंडरी स्पर्मॅटोसाइट सायमल्टेनियसली मिओसिस 2 करतात. कोण डिव्हिजन करतात? मिओसिस 2. सायमल्टेनियसली काय केलं? मिओसिस 2 केलं. मिओसिस 2. मिओसिस 2 इज अ इक्वेशनल डिव्हिजन. 1 कसं होतं? रिडक्शनल डिव्हिजन होतं. मिओसिस 2 इज अ इक्वेशनल डिव्हिजन.
मिओसिस 1 इज अ रिडक्शनल डिव्हिजन, मिओसिस 2 इज अ इक्वेशनल डिव्हिजन. आता बघा, ही एक सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आहे, ही एक सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आता या एका सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून दोन आणि या एका सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून दोन जे स्ट्रक्चर तयार झालेत, एका सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून दोन, पण स्पर्मॅटोसाइट किती होत्या इथे, दोन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट होत्या. दोन पासून किती तयार झाले, चार. एकापासून दोन, दोन पासून चार, जे चार स्ट्रक्चर तयार झालेत यांना म्हणायचं स्पर्मॅटिड. त्यामुळे ज्यांना स्पर्मॅटिड. मग दोन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून चार स्पर्मॅटिड तयार झाले आणि डिव्हिजन कोणते, मिओसिस टू इक्वेशनल. आणि या चारही स्पर्मॅटिड मध्ये क्रोमोझोमचा नंबर कसा इक्वल आहे, सेम आहे, हॅप्लॉइड. स्पर्मॅटो होण्यापासून आता स्पर्मॅटिड बनले. या इतक्या प्रोसेसला, स्पर्मॅटो होण्यापासून स्पर्मॅटिड बनवण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस. कुठपासून, स्पर्मॅटो होण्यापासून स्पर्मॅटिड बनवणे, यालाच काय म्हणतो आपण, स्पर्मॅटोजेनेसिस. आता स्पर्मॅटिड बनल्यानंतर काय होणार बघा. आता स्पर्मॅटिड बनले म्हणजे स्पर्मॅटिड बनले म्हणजे काय झालं, स्पर्मॅटोजेनेसिस झालं. त्यानंतर आता कोणता हार्मोन येणार, एफएसएच हार्मोन येणार. कधी येणार, स्पर्मॅटोजेनेसिस कंप्लीट झाल्यानंतर एफएसएच हार्मोन येणार आणि कोणत्या सेलवर ऍक्ट करणार, दिस एफएसएच हार्मोन ऍक्ट ऑन सर्टोली सेल. जिथं आपण ड्रॉ केलं त्या सर्टोली सेल्स, सेमीब्रेस्ट ट्यूब्यूल मध्ये दोन सेल होत्या, एक स्पर्मॅटोगोनिया आणि दुसरा सर्टोली सेल. अँड दिस एफएसएच ऍक्ट ऑन सर्टोली सेल्स ऑफ सेमीब्रेस्ट ट्यूब्यूल अँड सर्टोली सेल इन प्रेझेन्स ऑफ एफएसएच सिक्रेट सम substances which help in nourishment. Sertoli cells in presence of FSH secrete some substances which help in nourishment. कुणाची नरिशमेंट, तर या स्पर्मॅटिडची नरिशमेंट. स्पर्मॅटिड तयार झाल्यानंतर म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस झाल्यानंतर लगेच हे स्पर्मॅटिडनं आपलं हेड, हे जे हेड आहे ते सर्टोली सेल मध्ये काय केलं, इम्बेडेड केलं. या टाइप मध्ये बघा, हे त्यांचं हेड. आता हे स्पर्म आहेत का, नाही, हे काय स्पर्मॅटिड आहेत, हे काय स्पर्मॅटिड आहेत. आणि एफएसएच आलं, सर्टोली सेलने काही सबस्टन्स बनवले, ज्या सबस्टन्सनी या स्पर्मॅटिडची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट केली. आणि या स्पर्मॅटिड पासून काय बनवले, काय बनवले, स्पर्म बनवले. स्पर्म, दुसरं नाव काय स्पर्मला, स्पर्मॅटोझोआ. स्पर्मॅटोझोआ. बघा, स्पर्मॅटिड बनवण्यापर्यंतच्या प्रोसेसला आपण म्हणतो स्पर्मॅटोजेनेसिस. त्यानंतर या स्पर्मॅटिडची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कोणी केली आहे, द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ स्पर्मॅटिड कोणी केली आहे, सर्टोली सेलने केली आहे. आणि स्पर्मॅटिडला कशात कन्वर्ट केलंय, स्पर्म मध्ये कन्वर्ट केलंय. आणि या स्पर्मॅटिड पासून स्पर्म बनवण्याच्या प्रोसेसला, एवढ्याच प्रोसेसला, स्पर्मॅटिड टू स्पर्म, या प्रोसेसला आपण म्हणतो स्पर्मिओजेनेसिस. काय म्हणतो, स्पर्मिओजेनेसिस. म्हणजे बघा, स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्मॅटो होण्यापासून स्पर्मॅटिड तयार करणे, आणि स्पर्मिओजेनेसिस मीन्स स्पर्मॅटिड पासून स्पर्म. आणि स्पर्मिओजेनेसिस साठी हेल्प कोणी केलं, सर्टोली सेल अँड एफएसएच हार्मोन. सर्टोली सेल अँड एफएसएच हार्मोन हेल्प इन स्पर्मिओजेनेसिस. आता स्पर्म बनले. आता या स्पर्मचं स्ट्रक्चर थोडस बघूया. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. स्ट्रक्चर ड्रॉ करूया स्पर्मचं.
बघा ही जी स्पर्मची बॉडी आहे, या स्पर्मची जर लेंथ बघितलं आपण तर लेंथ ऑफ स्पर्म इज 50 मायक्रोमीटर. लेंथ किती आहे? 50 मायक्रोमीटरचा हा स्पर्म आहे. लेंथ इज 50 मायक्रोमीटर. स्पर्म बघूया. स्पर्म इज अ मेल गॅमेट. स्पर्म काय? मेल गॅमेट आहे. बिकॉज त्याचं फॉर्मेशन कोणाच्या बॉडीमध्ये झाले? मेलच्या बॉडीमध्ये. दॅट्स वाय स्पर्म इज कॉल्ड ॲज मेल गॅमेट. स्पर्मची जर लेंथ बघितली, स्पर्मची लेंथ आहे 50 मायक्रोमीटर. हा 50 मायक्रोमीटरचा जो स्पर्म आहे त्याची जी पूर्ण बॉडी आहे ती पूर्ण बॉडी आपण 4 पार्ट मध्ये डिवाइड केली. किती पार्ट मध्ये? 4 पार्ट. बघा पहिला पार्ट आहे हेड, सेकंड पार्ट इज नेक, थर्ड पार्ट इज अ मिडल पीस अँड फोर्थ वन इज अ टेल. या स्पर्मची 50 मायक्रोमीटरची बॉडी आपण 4 पार्ट मध्ये डिवाइड केली. हा जो पहिला पार्ट आहे ज्याला आपण काय म्हणतो? हेड. हा नेक पार्ट. दिस इज मिडल पीस आणि हा पार्ट कोणता आहे? टेल. या 4 पार्ट मध्ये आपण या स्पर्मची बॉडी काय केली? डिवाइड केली. आणि जर तुम्ही नीट बघितलं तरी जी ब्लॅक कलरची जी थीन इलास्टिक मेम्ब्रेन आहे, या ब्लॅक कलरच्या मेम्ब्रेनना स्पर्मच्या हेडला पण कव्हर केलंय, नेकला पण कव्हर केलंय, मिडल पीसला पण कव्हर केलंय आणि टेलला पण कव्हर केलंय. आणि या ब्लॅक कलरच्या मेम्ब्रेनला आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन. स्पर्मची सगळी जी बॉडी आहे 50 मायक्रोमीटरची जी बॉडी आहे स्पर्मची, हेड असो, नेक असो, मिडल पीस असो किंवा टेल असो, ती सगळी बॉडी कुणी कव्हर केली आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. होल बॉडी ऑफ स्पर्म इज कव्हर्ड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. हेड मध्ये काय काय बघा. हेड मध्ये जे फ्लुइड असेल त्याला आपण म्हणतो सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये काय असेल? हा न्यूक्लियस. मग हेड मध्ये काय काय? सायटोप्लाझम आहे. त्या सायटोप्लाझम मध्ये काय? न्यूक्लियस. आणि स्पर्मचा न्यूक्लियस कसा असेल? हॅप्लॉइड असेल. आणि न्यूक्लियस मध्ये हा काय आहे? त्याचा डीएनए. ज्या डीएनए वर मेलचे काय असतील? बॉडी कॅरेक्टर असतील. ओके. त्यानंतर स्पर्मचे जे हेड आहे त्या हेडच्या टिपला हे जे कॅप लाईक स्ट्रक्चर आहे, या कॅप लाईक स्ट्रक्चरला आपण म्हणतो ऍक्रोझोम. काय म्हणतो याला? ऍक्रोझोम. आणि हे एक खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे बिकॉज दिस ऍक्रोझोम कंटेन सम एन्झाइम्स. त्याच्यामध्ये काय असतात? एन्झाइम्स असतात. कोणते एन्झाइम्स? बघा 2 एन्झाइम असतात. एक हॅलुरॉनिडेज. पहिले एन्झाइम कोणतं? हॅलुरॉनिडेज. आणि दुसरं एन्झाइम आहे ऍक्रोसिन. हॅलुरॉनिडेज अँड ऍक्रोसिन हे 2 एन्झाइम असतात या ऍक्रोझोम मध्ये. हॅलुरॉनिडेज अँड ऍक्रोसिन. आणि हे दोन्ही एन्झाइम कशासाठी हेल्प करतात? दिस एन्झाइम हेल्प इन fertilization. This enzyme help in fertilization. Hyaluronidase enzyme and acrosin enzyme. These enzyme help in fertilization. Fertilization करण्यासाठी ऍक्रोझोम हेल्प करतो. त्यामध्ये एक इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे स्पर्मच्या बॉडीमध्ये. त्यानंतर हेडच्या खाली काय? नेक आहे. आणि नेक मध्ये जे सर्क्युलर डिस्क सारखे स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो सेंट्रिओल्स. नेक मध्ये किती सेंट्रिओल आहेत? 2 सेंट्रिओल आहेत. एक प्रॉक्सिमल सेंट्रिओल आणि दुसरा आहे डिस्टल सेंट्रिओल. हे 2 सेंट्रिओल स्पर्मच्या नेक मध्ये. त्यानंतर मिडल पीस. या मिडल पीस मध्ये काय? बघा या मिडल पीस मध्ये असं स्पायरली व्रॅप मायटोकॉन्ड्रिया. कसं आहे? स्पायरली व्रॅप. मायटोकॉन्ड्रियाला कसं व्रॅप केले? स्पायरली व्रॅप मायटोकॉन्ड्रिया. स्पायरली व्रॅप मायटोकॉन्ड्रिया.
मायटोकॉन्ड्रियाला असं स्पायरली व्रॅप केलं, असं स्पायरली व्रॅप मायटोकॉन्ड्रिया कुठे, मिडल पीस मध्ये. मग या स्पायरली व्रॅप मायटोकॉन्ड्रियाचं काम काय, मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. मग मायटोकॉन्ड्रिया काय तयार करतो, एटीपी, दॅट इज ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. आणि हे एटीपी काय 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 बॉडीची एनर्जी करन्सी. एटीपी इज द एनर्जी करन्सी ऑफ द बॉडी. मग या मिडल पीसने जी एनर्जी बनवली आहे ती एनर्जी कोणाला द्यायची, आपल्याला या टेलला द्यायची. का, कारण टेलचं काम काय, स्पर्मची मुवमेंट करणं. टेल हेल्प इन द मुवमेंट. स्पर्मला टेल का लावली, कारण जेव्हा हे स्पर्म मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मधून फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये एंटर करणार आहेत, त्या स्पर्मला वजानामधून सर्व्हिक्स मध्ये जावं लागेल, सर्व्हिक्स मधून युटेरस, युटेरस मधून फॅलोपियन ट्यूबच्या अँफुला पर्यंत जावं लागेल. मग तिथपर्यंत ही जी जर्नी आहे ती कशी करायची, बाय हेल्प ऑफ स्विमिंग. मग स्विमिंग करत जायचंय तर काय लागेल, टेल लागेल. टेल हेल्प इन मुवमेंट. आणि त्या टेलला स्विमिंग करण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे ती एनर्जी कोण देणार आहे, हा मिडल पीसचा मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, ओके. आता स्पर्म बघितले, तर पुढे जाऊया. स्पर्म बनवले, आता हे स्पर्म आपल्याला रिलीज करायचे. काय करायचं, स्पर्म रिलीज करायचे. बनले कुठं स्पर्म, सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये. आता हे स्पर्म सेमिनिफेरस ट्युब्यूल मधून आपल्याला पेनिस पर्यंत घेऊन जायचे. सेमिनिफेरस ट्युब्यूल मधून कुठे घेऊन जायचे, पेनिस पर्यंत. स्पर्मिएशन बघायचं आपलं, काय बघायचं, स्पर्मिएशन. व्हॉट इज द स्पर्मिएशन, स्पर्मिएशन मीन्स रिलीज ऑफ स्पर्म, रिलीज ऑफ स्पर्म from seminiferous tubule. Seminiferous tubule. आता या सेमिनिफेरस ट्युब्यूल मधून स्पर्म आपल्याला रिलीज करायचे, आणि कुठपर्यंत घेऊन यायचे, पेनिस पर्यंत घेऊन यायचे. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, स्पर्मिएशन. द रिलीज ऑफ स्पर्म फ्रॉम सेमिनिफेरस ट्युब्यूल इज कॉल्ड ॲज स्पर्मिएशन. बघा, स्पर्म मधले सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये सेमिनिफेरस ट्युब्यूल त्यामध्ये स्पर्म बनले. आता ते स्पर्म सेमिनिफेरस ट्युब्यूल मधून रिलीज करायचे, आणि कसे आणायचे, रिटेटेस्टिस. ते जाण्याचे रिटेटेस्टिस. या प्रोसेसला काय म्हणलं, रिलीज ऑफ स्पर्म फ्रॉम सेमिनिफेरस ट्युब्यूल, काय म्हणलं, स्पर्मिएशन. आता या स्पर्मला पेनिस पर्यंत घेऊन जायचं काम कोणाचं आहे, ऍक्सेसरी डक्टचं. आता इथून सगळ्या ऍक्सेसरी डक्ट चालू झाल्या. रिटेटेस्टिस, त्यानंतर वास इफरन्स, त्यानंतर इपिडिडायमिस, त्यानंतर वास डिफरन्स, त्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट, त्यानंतर आला प्रोस्टॅटिक युरेथ्रा, त्यानंतर मेम्ब्रेनस युरेथ्रा, त्यानंतर आला पिनाइल युरेथ्रा. आणि पिनाइल युरेथ्राच्या साईडला आपण दोन इरेक्टाइल मसल गुंडाळले, कॉर्पस स्पॉन्जोजम अँड कॉर्पोरा कॅव्हर्नोजा, आणि काय बनवला, त्याला पेनिस मध्ये कन्वर्ट केलं. पेनिस म्हणजे आता हे स्पर्म पेनिस पर्यंत आले. याच प्रोसेसला काय म्हणलं, स्पर्मिएशन. काय म्हणलं, स्पर्मिएशन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वास डिफरन्स पर्यंत फक्त स्पर्म होते. वास डिफरन्स पर्यंत काय होतं, स्पर्म. स्पर्म जेव्हा इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये आले, त्यामध्ये काय ऍड झालं, सिमायनल फ्लुइड ऍड झालं. इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये काय ऍड झालं, सिमायनल फ्लुइड ऍड झालं. त्यानंतर आता स्पर्म आणि सिमायनल फ्लुइड कशी आले, प्रोस्टॅटिक युरेथ्रा, त्यामध्ये काय ऍड झालं, प्रोस्टॅटिक फ्लुइड. आता हे स्पर्म, सिमायनल फ्लुइड अँड प्रोस्टॅटिक फ्लुइड कसे झाले, मेम्ब्रेनस युरेथ्रा मध्ये, त्यामध्ये काय ऍड झालं, काउपस फ्लुइड. जेव्हा हे स्पर्म, सिमायनल फ्लुइड, प्रोस्टॅटिक फ्लुइड आणि काउपस फ्लुइड पेनिस पर्यंत आले, आता जे मिक्सचर तयार झाले बघा, या मिक्सचर मध्ये काय काय आहे, यामध्ये स्पर्म आहे, सिमायनल फ्लुइड, प्रोस्टॅटिक फ्लुइड अँड काउपस फ्लुइड. याला आपण सोबत काय म्हणलं,
सिमायनल प्लाझ्मा. स्पर्म अलॉंग विथ सिमायनल प्लाझ्मा पेनिस पर्यंत जे व्हाईट कलरचं लिक्विड आलंय त्याला म्हणायचं सिमेन. म्हणजे पेनिस पर्यंत यूज तर फक्त स्पर्म राहिले का आता ते नाही, स्पर्म सोबत हे सिमायनल प्लाझ्मा पण त्यामध्ये मिक्स झालं. आता काय तयार झालं? सिमेन. आता हेच सिमेन आपल्याला पेनिस मधून फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये काय करायचं? टाकायचं. बघा आता बघूया इन्सेमिनेशन. काय बघूया? इन्सेमिनेशन. Insemination. Insemination. What is insemination? बघा, release of semen. Release of semen from penis into female रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. म्हणजे हे सिमेंट जे तयार केलंय पेनिस पर्यंत, या सिमेंटला पेनिस मधून फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये आपल्याला काय करायचं? रिलीज करायचं. आणि दिस रिलीज ऑफ सिमेंट फ्रॉम पेनिस इंटू फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम यालाच आपण काय म्हणतो? इन्सेमिनेशन. काय म्हणतो? इन्सेमिनेशन. आणि एका सिंगल इन्सेमिनेशन मध्ये, सिंगल इन्सेमिनेशन, एका सिंगल इन्सेमिनेशन मध्ये अप्रॉक्स 2 to 5 ml सिमेन बाहेर येते. किती? 2 to 5 ml सिमेन इन सिंगल इन्सेमिनेशन. ओके. आता या 2 to 5 ml सिमेन मध्ये 90% काय? सिमायनल प्लाझ्मा. 90% काय? सिमायनल प्लाझ्मा. आणि फक्त 10% काय? स्पर्म. जे सिमेंट बाहेर येणार आहे त्या सिमेंट मध्ये 90% काय? सिमायनल प्लाझ्मा आहे आणि 10% काय? स्पर्म. स्पर्म भलेही 10% आहे, पण या 10% स्पर्मची अमाऊंट किती आहे? 200 ते 300 मिलियन. स्पर्म 10% आहेत, पण ते किती आहेत? 200 ते 300 मिलियन स्पर्म आहेत एका सिंगल इन्सेमिनेशन मध्ये. आता या 200 ते 300 मिलियन स्पर्मला जर आपण 100% कन्सिडर केलं, काय कन्सिडर करा? 100%. तर 100% पैकी फक्त 60% स्पर्म हॅव्हिंग नॉर्मल शेप अँड साइज आणि 40% स्पर्म कसे? वेस्ट आहेत. 100% पैकी 60% स्पर्म हॅव्हिंग नॉर्मल शेप अँड साइज आणि 40% कसे? वेस्ट आहेत. आता हे 60% भलेही नॉर्मल शेप अँड साइजचे, पण या 60% मधले 40% कामाचे, 20% परत वेस्ट आहे. 60% मधले 40% स्पर्म हॅव्हिंग विगरस मोटिलिटी. विगरस मोटिलिटी म्हणजे हे स्पर्म फास्ट स्विमिंग करू शकतात. 60% मधले 40% स्पर्म हॅव्हिंग विगरस मोटिलिटी मीन्स ज्यांच्यामध्ये फास्ट स्विमिंग करण्याची काय? कॅपॅसिटी. ओके. थँक्यू.